असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही. दरेकर साहेब, सभापती महोदय, दानवे साहेबांचा होऊ द्या. सभापती महोदय, असं काय करताय? 289 वर मी बोलतोय. मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्माननीय सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही 289 वर बोला. हा माझा प्रश्न आहे. मग 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं, ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इक्बाल कासकरची सून. आता या लग्नामध्ये, लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही, ज्यांनी त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही. पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय. आयबीला अटक करणार का? काय परत तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका. नाही, बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे. ठीक आहे सभापती महोदय, या लग्नाला विषयच नाहीये. सभापती महोदय, या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. सलीम कुत्ता म्हणून कोण आहे? आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला. आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं, पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात, आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो तर याच्यात स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय. सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. नावाशी घेऊ नका सभापती महोदय, मला थांबू शकत नाही. सभापती महोदय, सभागृहातून काढून टाकते त्याच्यामध्ये. सभापती महोदय घेताय तुम्हाला ते नवाब मालिकांचा वचपा काढायचा, नवाब मालिकांचा वचपा काढायचा. मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला संधी दिली. उद्धव साहेबांच्या समोर इम्प्रेशन पाडताय. मी गिरीश महाजनांचं नाव घेतो. बोला, चला समोराचे देसाई बोल. चला मला सगळं तुमचं जे 289 ची मागणी केलं नाही, आरडाओरडा काही करायचं नाही. तुम्ही राजकारण करताय, कामकाज करायचं नाहीये. चला शंभूराज देसाई बोला. माननीय सभापती महोदय, प्रवीण दरेकर आधी प्रवीण दरेकर बोला. महोदय, मी निराधार आरोप. सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. माझा सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली. सभापती महोदय, या ठिकाणी 289 च्या अंतर्गत तुमचं झालंय. सभापती महोदय, त्यांना बोलू. या ठिकाणी 289 च्या अंतर्गत काय तुम्ही खाली या ठिकाणी हा कसा होतोय हे सांगणं काम आहे. एकच विषय 289 चा विरोधी पक्ष नेते मांडतात, तोच विषय नाताभाऊ मांडतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात. अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही. या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं, नोटीसही दिला नाही. माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाजातनं काढून टाका. सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही. नावही काढा आणि त्यांचं अनावश्यक चर्चा आहे ती काढून टाकावी. माननीय सभापती महोदय, तुम्ही का आधी ओरडताय? या देशद्रोहाच्या बरोबर संबंध आहे. देशद्रोह्यांचे संबंध असल्यामुळे अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाही असा आरोप आहे. 289 मध्ये नाव हा माझ्याजवळ फोटो आहे. त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही, गिरीश महाजनांचं घेतलं. बोला, चला. एका मंत्र्याचे नाव घेतलं नाही म्हणून बोलायला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं, मग गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या? तुम्ही कोणाचीच नावं घेऊ नका. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अहो थांबा. शंभूराजे देसाई 2017 मध्ये जागतिक लहान मुलगी जोया तिच्या लग्न शाखेत गेला आणि खती त्याच्यावर झाला. हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला. या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ, सोमनाथ तांबे, मधुकर कड, 20 ते 25 पोलीस अधिकारी
व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते. सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब इसामुद्दीन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्नपत्रिका तयार केली. त्याच्या चर्चा पाहिजे असेल तर ते सांगा, सगळी पेपरमधली माहिती वाचू नका. आम्ही पण वाचली. खतीब याच्या आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली. ठीक आहे. आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा. नाही, मी कशी करणार अहो, त्याची तपास चाललाय आता ना सरकारने. तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगतोय की याची एसआयटी चौकशी करा. जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले, तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे. जे काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बॉम्ब स्फोटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे. आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे? आरोप झालाय फक्त. म्हणून अध्यक्ष सभापती महोदय, या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी, याच्यावर कार्यवाही व्हावी. आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही. सभापती महोदय, या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील. माझी विनंती आहे आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कुणाचीच नावं घ्यायची नाही. बॉम्ब स्फोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली, तशी या ठिकाणी करावी. खाली काय झालंय मला माहिती सत्य बाहेर यावं, मला खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे, बॉम्ब स्फोटाच्या आरोपींबरोबर बसले कसे, एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी, सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ शकतात, ह्यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही. नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्यावर कारवाई होते. सुधाकर बडगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई, अक्कसापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई. आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळे दिसत आहे. हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता. असं का नको? अजून चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता? चौकशी मान्य कुठे केली अजून? तुम्ही पूर्ण करा बरं, असं माझ्या जवळ येणार नाहीये. कशा तातडीने चौकशी करावी आणि आहे, तोपर्यंत जे मंत्री येतात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. थांबा एक पण. सभापती महोदय, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.